नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. कोल्हापुरात पावसाची संततधार कायम. पंचगंगेचं पाणी यंदा पहिल्यांदाच पडलं पात्राबाहेर. पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळं काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या ही घटना. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस. 1.5 दिवसात 356 मिलीमीटर पावसाची नोंद. धरण 41% भरलं. चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद. वारणा नगरात शॉर्ट सर्किटमुळे किराणा दुकान, एटीएम आणि कृषी सेवा केंद्राच्या गोडाऊनला आग. सुमारे 2 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज. अयोध्येमधील श्रीराम मंदिरातील लुटीच्या विरोधात कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटानं केली रामरक्षा महाआरती. भाजप सरकारविरोधात देण्यात आल्या जोरदार घोषणा. आणि बांधकाम व्यावसायिकाकडून 1 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड अजित तिवडे आणि त्याच्या साथीदारांना जुना राजवाडा पोलिसांनी रुईकर कॉलनी आणि कळंबा परिसरात तपासासाठी फिरवलं. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यात सलग 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं. संततधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं शहरात काही ठिकाणी झाडं उन्मळून पडत आहेत. राजारामपुरीत आज सकाळी 10च्या दरम्यान रस्त्यानं निघालेल्या मिक्सर ट्रकच्या मागच्या बाजूला झाड पडलं. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली गेलेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. आज रविवारी देखील पावसाचा जोर कायम होता. मुसळधार पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदीचं पाणी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडलं. पंचगंगा नदीचं पात्राबाहेर पडलेलं पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी नदीघाटावर गर्दी केली होती. शहरात आज दिवसभर पाऊस होता. संततधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात काही ठिकाणी झाडं पडली. राजारामपुरीत आज सकाळी 10च्या सुमारास रस्त्यानं निघालेल्या मिक्सर ट्रकच्या मागच्या बाजूला झाड पडलं. कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात 52.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 143.1 मिलीमीटर पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. आज सायंकाळी 7 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 30 फूट 8 इंच इतकी होती. तर जिल्ह्यातील 39 बंधारे पाण्याखाली गेलेत. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अवघ्या 1.5 दिवसात 356 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणाची पाणी पातळी 312.74 फूट इतकी झाली आहे. धरणात सध्या 3.45 TMC पाणीसाठा असून धरण 41% भरलंय. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेली 5 ते 6 दिवस धुवाधार पाऊस सुरू आहे. धरणातून होणारा सर्व प्रकारचा विसर्ग पूर्णपणे बंद असल्यानं धरणातील पाणी झपाट्यानं वाढतंय. आज सकाळी 6 ते दुपारी 4 या 10 तासांच्या कालावधीत 118 मिलीमीटर पाऊस झाल्यानं धरणाच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ झाली आहे. अवघ्या 1.5 दिवसात 356 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणाची पाणी पातळी 312.74 फूट इतकी झाली आहे. धरणात सध्या 3.45 TMC पाणीसाठा झालाय. धरण 41% इतकं भरलं आहे. 1 जूनपासून आजपर्यंत पाणलोट क्षेत्रात एकूण 989 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदीपट्ट्यात पावसाचा जोर कायम आहे. चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 149 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय. पावसामुळे अमृतनगर ते चिकुर्डे दरम्यानचा वारणा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेलाय.
चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदीपट्ट्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. डोंगर माथ्यावरील ओहोळांचे आणि धबधब्यांचे पाणी वारणा नदीपात्रात येत असल्यानं नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होतीये. वारणा नदी सध्या दुथडी भरून वाहतीये. नदीवरील काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पन्हाळा तालुक्यातील अमृतनगर ते वाळवा तालुक्यातील चिकुर्डे दरम्यानच्या वारणा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेलाय. मुसळधार पावसामुळे चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 149 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आज अखेर 1288 मिलीमीटर पावसाची नोंद इथल्या पर्जन्यमान केंद्रावर झाली आहे. धरणातून 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्यानं नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कासारी नदी दुथडी भरून वाहत असून नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे. कासारा नदीचं विहंगमय दृश्य ड्रोनच्या माध्यमातून खोतवाडीचे विक्रम खोत यांनी टिपलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कासारी नदी इशारा पातळी गाठत वेगानं प्रवाहित झाली आहे. नदीकाठावरील शेती, रस्ते आणि सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय. याची विहंगम दृश्ये ड्रोनच्या माध्यमातून खोतवाडीचे विक्रम खोत यांनी टिपली आहेत. ड्रोनद्वारे टिपलेल्या दृश्यांमध्ये कासारी नदीचं विशाल पात्र, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि निसर्गाचे रौद्र रूप स्पष्टपणे पाहायला मिळतंय. ही दृश्ये खोतवाडीचे विक्रम खोत यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली असून यातून पूरस्थितीची तीव्रता अधोरेखित झाली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना विनाकारण नदीकाठी न जाण्याचं आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथं शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत माऊली सुपर शॉपी हे होलसेल किराणा मालाचं दुकान जळून खाक झालं. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालंय. या दुकानाच्या जवळ असलेलं बँक ऑफ इंडियाचं ATM तसंच शेतकरी कृषी सेवा केंद्राचं गोडाऊनही जळून खाक झालंय. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या आगीत जवळपास 2 कोटींचं नुकसान झालंय. पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथं माऊली सुपर शॉपी हे होलसेल किराणा मालाचं दुकान आहे. शनिवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळं या दुकानाला आग लागली. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालं. दुकानाजवळच असलेलं बँक ऑफ इंडियाचं ATMला तसंच शेतकरी कृषी सेवा केंद्राच्या गोडाऊनलाही या आगीच्या झळा बसल्या. यात कृषी पंप आणि अन्य साहित्य जळून खाक झालं. आगीची तीव्रता इतकी होती की शॉपीवरील पत्रा आगीत जळून खाक झालाय. या आगीत शॉपी आणि कृषी केंद्राचं जवळपास 1 कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान झालंय. लागलेल्या आगीवर वारणा सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दल आणि वडगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलं. शॉर्ट सर्किट झाल्यावर कटआऊट न पडल्यामुळं ही आग लागली असल्याचा आरोप दुकान मालक कृष्णात पाटील, विजय चव्हाण आणि गाळा मालक तेजसिंह सरनाईक यांनी केला असून त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कोडोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. 22 गावांची प्रमुख बाजारपेठ आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ वडगावमधील मुख्य बसस्थानकाची पहिल्याच मोठ्या पावसात दुरावस्था झाली आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच मोठ्या दिमाखात उद्घाटन झालेल्या या बसस्थानक परिसराला सध्या तळ्याचं स्वरूप आलंय. त्यामुळं प्रशासनानं नेमकी कशासाठी घाई करून हे उद्घाटन उरकलं असा संतप्त सवाल आता नागरिक आणि प्रवाशांमधून विचारला जातोय. 22 गावांची प्रमुख बाजारपेठ आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ वडगावमधील मुख्य बसस्थानकाची पहिल्याच मोठ्या पावसात दुरावस्था झाली आहे. बसस्थानक परिसरात प्रचंड प्रमाणात पाणी साचल्यामुळं चालक वाहकांना बसेस प्लॅटफॉर्मला लावणं अशक्य झालंय. चिखल आणि साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्यानं बसेस प्लॅटफॉर्म सोडून भलतीकडंच बाजूला उभ्या कराव्या लागतायत. त्यामुळं प्रवाशांना धावपळ करत पाण्यातून वाट काढत बस गाठावी लागतीये. पेठ वडगाव हे निमशहरी केंद्र असल्यानं परिसरातील हजारो विद्यार्थी आणि नागरिक दररोज शिक्षण, व्यवसाय आणि खरेदीसाठी इथं एसटीनं येत असतात.
मात्र बस स्थानकातील या साचलेल्या पाण्यामुळं शाळकरी मुलं, महिला आणि वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कपडे आणि दप्तर भिजत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. या दलदलीचा आणि पाण्याचा फटका केवळ प्रवाशांनाच नव्हे तर बस स्थानक परिसरातील अधिकृत दुकानदारांनाही बसत आहे. सध्या दुकान गाळ्यांसमोर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून ग्राहकांना पाण्यातूनच ये-जा करावी लागती आहे. जर आणखी काही दिवस असाच पाऊस सुरू राहिला तर हे पाणी थेट दुकानांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. काम पूर्ण होण्याच्या अगोदर केवळ श्रेयवादासाठी किंवा घाईघाईत या बस स्थानकाचं उद्घाटन का उरकण्यात आलं, असा सवाल आता वडगावकर उपस्थित करतायत. ऐन पावसाळ्यात प्रवाशांना नरक यातना सहन कराव्या लागत असल्यानं प्रशासनानं तात्काळ या पाण्याचा निचरा करावा आणि बस स्थानकाची सुधारणा करावी, अशी मागणी होती आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रुपाराणी निकम यांच्या प्रभागातील रस्त्यांची अवस्था सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महापालिका शहरभर विकास कामांचे दावे करत असताना महापौरांच्याच प्रभागात ऐन पावसाळ्यात चांगल्या स्थितीतील डांबरे रस्ते उकरून गॅस पाईपलाईनचं काम सुरू करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खड्डे, चिखल, उघडी मेन होल्स आणि विस्कळीत वाहतुकीमुळं नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. महापौरांच्या प्रभागातच अशी अवस्था असेल तर उर्वरित शहराची काय परिस्थिती असेल, असा सवाल नागरिक उपस्थित करतायत. स्मार्ट सिटी, विकास आणि दर्जेदार रस्त्यांचे दावे करणाऱ्या महानगरपालिकेच्या कारभाराची वास्तव परिस्थिती सध्या महापौर रुपाराणी निकम यांच्या प्रभागातच पाहायला मिळते आहे. ऐन पावसाळ्यात चांगल्या स्थितीतले रस्ते उकरून गॅस पाईपलाईनचं काम सुरू करण्यात आल्यानं नागरिकांच्या त्रासाला सुरुवात झाली आहे. महापौरांच्या प्रभागातील सम्राटनगर परिसरातल्या नलवडे कॉलनीचा रस्ता पाहिला तर हा शहरातील रस्ता आहे की एखाद्या ग्रामीण भागातील डोंगराची पायवाट आहे, असा प्रश्न पडतो. सर्वत्र चिखल, पाण्यानं भरलेले खड्डे आणि उखडलेले रस्ते अशीच या ठिकाणी स्थिती आहे. रोजच्या ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. मार्केट यार्ड ते लोणार वसाहत या प्रमुख मार्गाची ही अवस्था काही वेगळी नाही. रस्ता कुठं संपतो आणि खड्डा कुठं सुरू होतो हेच ओळखणं कठीण झालंय. वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही मोठी कसरत करत प्रवास करावा लागतोय. वारे वसाहत, करवीर प्रांत कार्यालय परिसर आणि इतर भागांमध्येही गॅस पाईपलाईनच्या कामानंतर रस्ते पूर्ववत करण्यात आले नसल्याची तक्रार नागरिक करतायत. त्यातच अनेक ठिकाणी मेन होल्स उघडे असल्यानं संभाव्य दुर्घटनेची भीती वाढली आहे. गॅस पाईपलाईनचं काम महत्त्वाचं असलं तरी त्यांचं नियोजन महापालिकेनं केलं होतं का? पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते उकरण्याची परवानगी का देण्यात आली? काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते तातडीनं पूर्ववत करण्याची जबाबदारी कुणी घेतली की नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत. महापौर रुपाराणी निकम यांनी यापूर्वी शहरातील रस्त्यांची स्थिती समाधानकारक असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यांच्या स्वतःच्या प्रभागातील रस्त्यांची अवस्था पाहता त्यांच्या त्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका नागरिकांना बसत असल्याचा आरोप होतोय. विकास कामांच्या नावाखाली रस्ते उकरले जात आहेत, मात्र त्यांची वेळेत दुरुस्ती होत नसल्यानं नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलाय. फिनस कॉर्नर नजीक अप्सरा टॉकीजवळ असलेले उघडे मेन होल्स नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचं चित्र आहे. पावसामुळं पाणी साचल्यानं मेन होल्स दिसतही नाहीत. रात्रीच्या वेळी नागरिक त्यात पडल्याच्या घटना घडल्याचं स्थानिक सांगतायत. महापालिकेकडं मेन होल्सना झाकण बसवण्यासाठी निधी नाही का, असा सवालही नागरिक विचारत आहेत. मी सांगायचं असं आहे की हे झाकण जवळजवळ 5 ते 6 महिने झाले. इथे विद्यमान नगरसेवक जे निवडून आले आहेत ते 4ही पण नगरसेवकांनी त्यांना आरोग्य खात्याला निरोप दिला होता की बाबा हे झाकण एवढं घाला, तर त्यांनी सांगितले की त्या 4ही नगरसेवकांना याला फंड नाही म्हणून. झाकणाला फंड नसेल याच्यासारखं दुर्दैव काय आहे हे मला समजत नाही. आता जर का नगरसेवकांचं जर काही अधिकारी ऐकत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव काय आहे.
आता तुम्हाला एक सांगायचं आहे गाणे मेरी वेजर बशी माजी नगरसेवक राजाराम गायकवाड हे माझे मित्र आहेत. त्यांचा ज्या टायमाला मुलगा मेला ॲक्सिडेंटमध्ये त्या टायमाला तिथं स्पीड ब्रेकर केला. मग तुम्ही इथं स्पीड ब्रेकर करणार आहे का? इथं मेल्यानंतर करणार आहे काय? झाकण घालणार आहे काय? मला हे प्रशासनाला विचारायचं आहे. तुम्हाला जर का झाकणाला फंड मिळत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही. आणि महानगरपालिकेचा मी प्रशासनाचा निषेध करतो. महापौरांच्या प्रभागातील रस्त्यांची दुरावस्था ही केवळ एका रस्त्याची अवस्था नाही, तर महापालिका प्रशासनाच्या नियोजनावर आणि कामकाजाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणारे आहे. पावसाळ्यात सुरू असलेल्या या कामांमुळं नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आता महापौर आणि महापालिका प्रशासन या परिस्थितीची जबाबदारी स्वीकारणार का? उघडे मेनहोल्स झाकले जाणार का? उकरलेले रस्ते तातडीनं पूर्ववत होणार का? नागरिकांना अजून किती दिवस चिखल आणि खड्डे, अपघाताच्या धोक्यातून प्रवास करावा लागणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 12वी PCB नंतर केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे तर हेल्थ केअर, अलाइड हेल्थ सायन्सेस, हॉस्पिटॅलिटी आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांमध्ये करिअरच्या अमर्याद संधी आहेत, असं प्रतिपादन DY पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर RK शर्मा यांनी केलं. DY पाटील अभिमत विद्यापीठातील आयोजित मार्गदर्शन सेमिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक DY पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉक्टर अजित पाटील यांनी 12वी PCB नंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींची सविस्तर माहिती दिली. कदमवाडी इथल्या DY पाटील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये 12वी PCB नंतर करिअरच्या संधी या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना DY पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर RK शर्मा यांनी 12वी PCB नंतर केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे तर हेल्थ केअर, अलाइड हेल्थ सायन्सेस, हॉस्पिटॅलिटी आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध असल्याचं सांगितलं. आरोग्य क्षेत्र हे भविष्यातील सर्वाधिक वेगानं विकसित होणारं क्षेत्र असून मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. DY पाटील अभिमत विद्यापीठ विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण, आधुनिक सुविधा, संशोधनाच्या संधी आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं डॉक्टर शर्मा यांनी नमूद केलं. प्रमुख मार्गदर्शक DY पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉक्टर अजित पाटील यांनी फार्मसी, फिजिओथेरपी, नर्सिंग, हॉस्पिटॅलिटी, संशोधन क्षेत्र, अभियांत्रिकी, मॅनेजमेंट तसंच देश-विदेशातील उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधी याविषयी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक पर्यायांवर अवलंबून न राहता बदलत्या काळातील नव्या करिअर क्षेत्रांचा अभ्यास करून योग्य दिशा निवडावी असं आवाहन केलं. आरोग्य क्षेत्र हे सर्वात मोठा सन्मान देणारं आणि सर्वाधिक संधी असलेलं क्षेत्र आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि संशोधन या माध्यमातून DY पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून उत्तम करिअर घडवण्याची संधी विद्यार्थ्यांना आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी-निवडी, क्षमता आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन विद्यापीठातील योग्य अभ्यासक्रम निवडावा असं आवाहन त्यांनी केलं. विद्यापीठातील अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक वर्ग, क्लिनिकल प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली. यावेळी फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर अमृतकुमार रायजादे, नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्या प्राध्यापिका मनीषा बिजापूरकर, फार्मसी कॉलेजचे डॉक्टर अभिनंदन पाटील, स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीचे प्राचार्य रुधिर बारदेसकर, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे विभाग प्रमुख प्राध्यापक अभिजित मटकर, सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरीचे अधिष्ठाता डॉक्टर DC लोखंडे यांनी विद्यापीठात उपलब्ध अभ्यासक्रम, सुविधा, करिअर संधी याबाबत मार्गदर्शन केलं. सेमिनारनंतर विद्यार्थी आणि पालकांनी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि कॅम्पससाठी विविध विभागांना भेट दिली. अत्याधुनिक सिम्युलेशन लॅब, आधुनिक प्रयोगशाळा, अध्यापन सुविधा
आणि रुग्णसेवेची कार्यपद्धती जवळून पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधत प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम आणि रोजगारांच्या संधींबाबत शंकांचं निरसन करून घेतलं. कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले यांनी योग्य करिअर मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर होऊन आत्मविश्वासानं भविष्याचा निर्णय घेण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांना योग्य दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमास कुलपती डॉक्टर संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी रिसर्च डायरेक्टर डॉक्टर PS पाटील, स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अँड बिझनेस डेमिटेशनचे संचालक डॉक्टर AM गुरव, नर्सिंग प्राचार्या डॉक्टर उमाराणी जे, उपकुलसचिव संजय जाधव, जयदीप पाटील, प्राध्यापक सूरज यादव, प्राध्यापिका मैथिली पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक, विविध विभागांचे अधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील लुटीच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राजारामपुरीतील हनुमान मंदिरात रामरक्षा महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन मंदिर लुटीच्या विरोधात आणि महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणात SIT चौकशी लागली असली तरी या लुटीमधील मुख्य आरोपींचं नाव गुन्ह्यात दाखल केलं जात नाही असा आरोप जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी केलाय. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील लुटीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन सुरू केलंय. त्यानुसार कोल्हापुरातही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. राजारामपुरी 12व्या गल्लीतील श्री हनुमान मंदिरात रामरक्षा महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन मंदिर लुटीच्या विरोधात आणि भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. SIT चौकशी लागली असली तरीही या लुटीमधील मुख्य आरोपींचं नाव गुन्ह्यात दाखल केलं जात नाही असा आरोप जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी केलाय. अखंड हिंदुस्थानचं दैवत प्रभू श्री रामचंद्र यांचं मंदिर 2020 साली झालेलं आहे. ह्या मंदिरामध्ये जी चोरी झालेली आहे, दानाची जागा घेणाऱ्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, ह्या प्रकरणाची मूळ SIT चौकशी लागली. तर ह्या SIT चौकशीमध्ये ज्या लोकांना FIR मध्ये घ्यायला पावतं त्या लोकांना FIR मध्ये घेतलेलं नाही. त्यांचा ड्रायव्हर असतील, त्यांच्या घरगाडी असतील, ह्या लोकांना घेतलेलं आहे. आज आपण बघितलं तर हे जे मुख्य जे आरोपी आहे चंपत राय आणि संजय मिश्रा, ह्या दोघांना राजीनामा द्यायला लावलेला आहे. कारण त्यांचं FIR मध्ये नाव आलेलं नाही. आमचा लढा ह्याच्यासाठीच आहे की ही जी सर्व मंडळी आहेत ही भाजप, विश्व हिंदू परिषद आणि RSSची संघटनित आहेत. ही माणसं, ज्या माणसांनी आज राम मंदिर बांधून सत्तेमध्ये आलीत, सत्तेमध्ये येऊन यांनी अनेक आश्वासन दिलीत, तर ह्यांची भूक थांबलेली नाही. ही रामाला सुद्धा यांनी सोडलेलं नाही. तर येणाऱ्या काळात ह्यांना आज भारत प्रश्न विचारायला आहे की तुम्ही कुठं भ्रष्टाचार करणार आहे. लोकांचे खासदार बळवत आहे, लोकांचे आमदार बळवत आहे, रामाची देणगी बळवत आहे. ह्या सगळ्याला वाचा फोडण्यासाठी आज आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे एकाच वेळी महाराष्ट्रात ह्या आरतीचं आयोजन केलेलं आहे. आणि आम्हाला एकच करायचं आहे की जनतेला जागा करायचं आहे की या जनतेला ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपनं एक अशा पद्धतीनं हे केलेलं आहे की यांना लक्षात येणं झाले की काय काय प्रकार होतात. तर येणाऱ्या काळात ह्या भाजप सरकारला जनता माफ केल्याशिवाय राहणार नाही. या आंदोलनात सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, स्मिता सावंत, पूनम फडतारे, रीमा देशपांडे, राजू यादव, दिलीप देसाई, दीपक गौड, संजय जाधव, रणजित आयरेकर, रुपेश रोडे, शौनक भिडे, दिनेश साळोखे, महादेव सुतार, अरुण अब्दागिरी, सुमित मेळवंकी, संतोष रेडेकर, पप्पू कोंडेकर, चैतन्य देशपांडे, महादेव कुकडे, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव आदी सहभागी झाले होते. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला 2 जुलैपासून सुरुवात करण्यात आली. कोल्हापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात CET काउन्सिलिंग सेंटर उभारण्यात आलंय. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्ज भरणे आणि त्याबाबत सर्व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्राचार्य कॅप्टन डॉक्टर नितीन सोनजे यांनी केलंय. महाराष्ट्र शासनाने CET काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेलं आहे आणि या CET काउन्सिलिंग सेंटरमार्फत आमच्या महाविद्यालयामार्फत
सगळ्या विद्यार्थ्यांना अर्ज कसा भरावा, त्याच्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत, पुढच्या प्रोसेस काय असणार आहेत, याची आम्ही सर्व माहिती देत आहोत. 12 जुलैपर्यंत आपण अर्ज केल्यानंतर 15 जुलैला त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. त्याच्यानंतर या विद्यार्थ्यांना आपलं कोर्सेस आणि आपले कॉलेजेस निवडावे लागतील. फक्त इथं विद्यार्थ्यांना कॉलेजेस आणि कोर्सेस निवडताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे, कारण इथेही पहिले 3 कोर्सेस किंवा महाविद्यालय जे 3 पहिले ऑप्शन असतील ते अत्यंत काळजीपूर्वक घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये जर आपली कुठेही चूक झाली तर आपल्याला कदाचित आपल्या आवडीचं महाविद्यालय मिळणार नाही किंवा आवडीची ब्रँच मिळणार नाही. त्यामुळे माझी तमाम कोल्हापूर जिल्ह्यातल्या 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना विनंती असेल की आपण या सगळ्या शासनाच्या सोयीसुविधेचा लाभ घ्यावा आणि एकदा तरी आपण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूरला आपण व्हिजिट करावी, म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष कल्पना येईल की इथे काय आहे. आपण सर्वजण याचा लाभ घ्याल. राधानगरी तालुक्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पडताळणी मोहिमेला वेग आला असून आता तहसीलदार अनिता देशमुख या स्वतःच मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी BLOंसोबत चांदेकरवाडी इथं घराघरात भेटी देत मतदार जनजागृतीत सहभाग घेतला. मतदारांनी निर्धारित मुदतीत मतदान गणना पत्रक भरून संबंधित BLOंकडे जमा करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. मतदार यादीच्या विशेष सखोल पडताळणी मोहिमेला राधानगरी तालुक्यात गती आली आहे. मतदारांची जनजागृती करण्यासाठी तहसीलदार अनिता देशमुख BLOसोबत सहभागी झाल्या. तालुक्यातील चांदेकरवाडी इथं मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होत मतदान गणना पत्रक भरण्याच्या प्रक्रियेची माहिती घेतली. नागरिकांना विहित नमुन्यात पत्रक भरून त्यावर सही किंवा अंगठ्याचा ठसा देऊन ते BLOंकडे जमा करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. निवडणूक आयोगाने जे मतदारांना फॉर्म दिलेले आहेत ते तुम्ही भरून द्यायचे आहेत. याची सगळी माहिती जी आहे ती BLO जवळ आहे, ती बरोबर आहे का हे तुम्ही सांगायचं आहे. आणि त्या फॉर्मवरती सही आणि अंगठा, सही किंवा अंगठा तुम्हाला करायचा आहे. जर हे फॉर्म जर तुम्ही भरून दिले नाहीत तर तुमचे मतदार यादीतील नाव कमी होणार आहे. त्याच्यामुळे सर्व राधानगरी तालुक्यातील मतदारांना मी आवाहन करते की BLO तुमच्या घरोघरी येणारच आहेत, पण तुम्ही देखील सगळ्या BLOंशी संपर्क साधायचा आहे आणि हे इन्युमरेशन फॉर्म जे आहेत ते भरवून द्यायचे आहेत. त्याचा कालावधी अतिशय कमी आहे. 30 जुलैपर्यंतच BLOंना घरोघरी येणार आहेत. तर हा कालावधी कमी असल्यामुळे स्वतःहून तुम्ही BLOंशी संपर्क साधा आणि हे जे फॉर्म्स आहेत ते भरून द्या. धन्यवाद. BLOंना मृत आणि स्थलांतरित मतदारांची नावं वगळणं, नाव, पत्ता, वय आदी तपशिलांतील त्रुटी दुरुस्त करणं तसंच दुबार नोंदी कामी करण्यासाठी दक्षतेनं काम करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद होणं ही लोकशाही प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. निर्धारित मुदतीत फॉर्म जमा न केल्यास संबंधित मतदाराचं नाव मतदार यादीतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं तालुक्यातील सर्व पात्र मतदारांनी ही मोहीम गांभीर्यानं घेत 29 जुलैपूर्वी आपले अर्ज भरून संबंधित BLOंकडे जमा करावेत. विशेष सखोल पडताळणी मोहिमेमुळं मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक होण्यास मदत होणार असून या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलंय. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकाची भूमिका सुलभकाची आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालिका डॉक्टर कमलादेवी आवटे यांनी केलं. त्या कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं आयोजित 3री आणि 4थीच्या नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण समारोप प्रसंगी बोलत होत्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या यातील इयत्ता 2री, 3री आणि 6वी या वर्गांसाठी नवीन पाठ्यपुस्तकं आलीत. याचं प्रशिक्षण राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर सुरू आहे. कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वि.स. खांडेकर विद्यालयात प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. याच्या समारोप कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालिका डॉक्टर कमलादेवी आवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील बदललेल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये शिक्षकाची भूमिका ही सुलभकाची असल्याचं सांगितलं. विद्यार्थ्याला स्वयं अध्ययनाला प्रेरणा देऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्यपूर्ण, क्षमताधिष्ठित आणि सर्वांगीण विकास साध्य करावा असं आवाहनही त्यांनी केलं. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर राजेंद्र भोई यांनी कोल्हापूर जिल्ह्यानं नास, परख आणि PGIमध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून जिल्ह्यानं आपली गुणवत्ता सिद्ध केल्याचं सांगितलं. यावेळी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या उपसंचालिका वर्षा राणी भोपळे, प्रशिक्षण समन्वयक श्रावण कोकितकर, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता वृषाली गायकवाड, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, प्रशिक्षण मार्गदर्शक सारिका पाटील, विजय सुतार, संध्या कोरे, मृणाल गावडे, विनोद गायकवाड, अमित पोटकुले, संभाजी नलवडे, लहू राठोड, RG कीर्तीकर, विश्वास केसरकर आदी उपस्थित होते. देशाची जनगणना जातीनिहाय व्हावी या प्रमुख मागणीसाठी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान कोल्हापूर ते जालना जातनिहाय जनगणना संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. कोल्हापुरात झालेल्या OBC जनमोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. OBC समाजावरील अन्यायाविरोधात OBC सेवा फाउंडेशन संलग्न OBC जनमोर्चाची बैठक कोल्हापुरात आयोजित करण्यात आली. देवांग कोष्टी समाजाच्या कार्यालयात याचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष मोहन हजारे होते. देशाची जनगणना जातनिहाय व्हावी अशी मागणी अनेक वर्षांपासून OBC समाजाकडून करण्यात येते आहे. मात्र सरकार याची दखल घेत नाही. त्यामुळं संसदेच्या अधिवेशनात सरकारवर दबाव वाढवण्यासाठी कोल्हापूर ते जालना जातनिहाय जनगणना संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 1 ऑगस्टला राजर्षी शाहू समाधीस्थळ इथून संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे, तर 7 ऑगस्टला जालना येथील मंडल स्तंभ इथं याची सांगता करण्यात येणार आहे. OBC जनमोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रकाशअण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती OBC जनमोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी दिली. OBC जनमोर्चाचे कार्याध्यक्ष आणि कोकण कुणबी समाज उन्नती संस्थेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बावरकर, आगरी समाजाचे दशरथदादा पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील इतर OBC नेत्यांना या संघर्ष यात्रेत सहभागी केलं जाणार आहे, असं सुद्धा त्यांनी सांगितलं. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार, सचिन सुतार, अनिल खडके, संजय सुतार, संजय काटकर, ज्ञानेश्वर सुतार यांच्यासह OBC बांधव उपस्थित होते. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. इंस्टाग्रामवर बाल लैंगिक अत्याचाराचा प्रचार करणाऱ्या जाहिराती थांबवा, केंद्र सरकारचे मेटाला आदेश. श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणातील RSSचं वक्तव्य हे मगरीचे अश्रू, काँग्रेसचा हल्लाबोल. पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन, कलाविश्वावर शोककळा. मुंबईत धोकादायक झाडांचा 3रा बळी, कुर्ला इथं झाड कोसळून दुकानदाराचा मृत्यू. आमिर खान 3ऱ्यांदा लग्नबेडीत, गौरी स्पॅट हिच्यासोबत केलं रजिस्टर्ड मॅरेज. स्वतःच्या 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या उचगावमधील नराधम बापाला भर चौकात फाशी द्या, अशी मागणी करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम यांना देण्यात आलं. करवीर तालुक्यातील उचगावमध्ये जन्मदात्या पित्यानं आपल्या 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही समाजाला काळिमा फासणारी घटना असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे.
ही अतिशय लाजिरवाणी आणि समाजमन हेलावणारी घटना आहे. त्यामुळं अशा घटना परत होऊ नयेत यासाठी या नराधमाला भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम यांना देण्यात आलं. त्याचबरोबर या नराधमाचं कुणीही वकीलपत्र घेऊ नये म्हणून सोमवारी बार असोसिएशनला निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिली. यावेळी फेरीवाला संघटनेचे उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार, सचिन नागटिळक, सुनील पारपाणी, शिवाजी लोहार, दीपक फ्रेमवाला, रामराव पाटील आदी उपस्थित होते. 1 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी अजित तिवडे आणि त्याच्या साथीदारांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी आज त्यांना रुईकर कॉलनी त्याचबरोबर कळंबा परिसरात तपासासाठी फिरवलं. बांधकाम व्यावसायिकाकडून 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड अजित तिवडे आणि त्याच्या 4 साथीदारांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली होती. अधिक तपासासाठी आज त्यांना कोल्हापुरातील रुईकर कॉलनी आणि कळंबा परिसरातून फिरवण्यात आलं. संशयित अजित तिवडे आणि त्याचे साथीदार फयाज नागराजी, लखन माने, संजय किरणगे, लाला शेठ यांच्या विरोधात फिर्यादीनं 30 जूनला तक्रार दाखल केली होती. फिर्यादीला वेळोवेळी धमकावून, जिवे मारण्याची धमकी देऊन, अपहरण करून डांबून ठेवत त्यांच्याकडून खंडणी मागण्याचा प्रकार अजित तिवडेसह त्याच्या साथीदारांनी केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर गतीनं तपास करत या सर्वांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्याची आणखीन काही उकल होण्यासाठी आज या सर्व संशयितांना रुईकर कॉलनी त्याचबरोबर कळंबा परिसरात फिरवण्यात आलं. त्याचा अधिक तपास जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे आणि पथकाच्या वतीनं करण्यात येतोय. कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम भवनमधील स्टोअर रूम आणि चित्रशाखेत चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यानं 95,000हून अधिकचं साहित्य लंपास केलंय. याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम भवनमधील स्टोअर रूममधील भांडार आणि चित्रशाखेतील एकूण 95,592 रुपये किमतीचं साहित्य अज्ञात चोरट्यानं गायब केलंय. गेलेल्या साहित्यांमध्ये वेगवेगळ्या साईजचे स्पॅनर, वॉटर फिल्टर अशा साहित्यांचा समावेश आहे. 30 जून ते 1 जुलै या कालावधीत ही चोरी झाली आहे. सागर काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. गगनबावडा तालुक्यातील असळज खोकुर्ले इथं आंबेओहळ पुलावर संरक्षण कठडा नसल्यानं 4 चाकी पुलावरून खाली कोसळली. या अपघातात पन्हाळा तालुक्यातील मरळीतील 3 जण जखमी झालेत. गगनबावडा मार्गावर अनेक पूल सध्या अपघाताला आमंत्रण देत असून सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडं तातडीनं लक्ष न दिल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. गगनबावडा तालुक्यातील असळज इथं रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमासाठी पन्हाळा तालुक्यातील मरळीतील 3 जण 4 चाकीतून आले होते. रक्षाविसर्जन झाल्यानंतर मरळीकडे जात असताना आंबेओहळ पुलावर संरक्षण कठडा नसल्यानं त्यांची 4 चाकी पुलावरून खाली कोसळली. या अपघातात मरळीतील 3 जण जखमी झालेत. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य करून जखमींना गाडीतून बाहेर काढून खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं. सुदैवानं या अपघातात त्यांचा जीव वाचला असून 4 चाकी वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तालुक्यातील अनेक पुलांचे जुने कठडे कोसळलेत, तर काही ठिकाणी ते पूर्णपणे गायब आहेत. पुलावर संरक्षण कठडाच अस्तित्वात नसल्यानं वाहनधारकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. वाहन चालकांना रात्रीच्या वेळी आणि पावसात पूलही नीट दिसत नाही. तसंच वाढलेल्या झाडीच्या साम्राज्यामुळं अपघाताचा धोका आणखी वाढलाय. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं युद्धपातळीवर काम करून सर्व पुलांवर मजबूत संरक्षक कठडे बसवावेत अशी मागणी वाहनधारक चालकांसह ग्रामस्थांच्याकडून होती आहे. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडील मोक्याच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला साईभाई गँगचा ऋषिकेश उर्फ गेंड्या चौगले याला 26 जून रोजी अटक करण्यात आली होती. त्याला आज राजारामपुरी परिसरात तपासासाठी फिरवण्यात आलं. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडील मोक्याच्या गुन्ह्यातील जामिनावर सुटलेला कुप्रसिद्ध साईभाई गँगचा म्होरक्या ऋषिकेश उर्फ गेंड्या चौगुले हा पसार होता.
त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी अशा प्रकारचे एकूण 16 गंभीर गुन्हे दाखल आहेत. राजारामपुरी पोलिसांनी 26 जून रोजी रंकाळा परिसरातून त्याला अटक केली होती. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या 2 चारचाकी जप्त करण्यात आल्यात. त्याला आज अधिक तपासासाठी राजारामपुरी परिसरातून फिरवण्यात आलं. त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विकास जाधव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी चौगुले करत आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापुरात पावसाची संततधार कायम. पंचगंगेचं पाणी यंदा पहिल्यांदाच पडलं पात्राबाहेर. पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळं काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या ही घटना. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस. 1.5 दिवसात 356 मिलीमीटर पावसाची नोंद. धरण 41% भरलं. चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद. वारणा नगरात शॉर्ट सर्किटमुळे किराणा दुकान, एटीएम आणि कृषी सेवा केंद्राच्या गोडाऊनला आग. सुमारे 2 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज. अयोध्येमधील श्रीराम मंदिरातील लुटीच्या विरोधात कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटानं केली रामरक्षा महाआरती. भाजप सरकारविरोधात देण्यात आल्या जोरदार घोषणा. आणि बांधकाम व्यावसायिकाकडून 1 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड अजित तिवडे आणि त्याच्या साथीदारांना जुना राजवाडा पोलिसांनी रुईकर कॉलनी आणि कळंबा परिसरात तपासासाठी फिरवलं. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.